टाकलेस? हो मॅडम, नाही म्हणजे तुम्हाला इथला पत्ता कोणी दिला? बघ अशोक, तू जर आम्हाला कोऑपरेट केलंस आणि सगळं खरं खरं सांगितलं तर आम्ही तुला काही करणार, कळलं? आम्ही फक्त प्रश्न विचारू आणि तुला सोडून देऊ. पण साहेब मी काहीच केलं नाहीये. तुम्ही मला एकट्याला का प्रश्न विचारताय? तुम्ही ऑफिसरांना पण विचारा ना, ते पण माझ्या बरोबर होते किचनमध्ये. आणि मॅनेजर दीपक, निशा हे तिकडे होते, त्यांची पण चौकशी करा ना तुम्ही. हे बघ अशोक, तू मला अक्कल शिकवू नकोस, कळलं का? सगळ्यांची चौकशी करून झाली आहे, फक्त तुझी बाकी आहे. आणि फुटेजमध्ये फक्त तू दिसतोयस. अशोक मला सांग, मगाशी तू त्या बाईंशी बोलत होतास, आम्ही पाहिलं, त्यांना कसं ओळखतोस? नाही माहित मॅडम मला. खोटं बोलतोस? हा, खोटं बोलू नकोस. तुझी वडापावची गाडी आता टाकली आहेस ना, आता लगेच बंद करेन, समजलं? त्यापेक्षा त्याच्या विचारतायत त्याचं खरं खरं उत्तर दे, नाही तुला तुरुंगात टाकून देईन. मग बस तिकडे सडत. नको साहेब, मला तुरुंगात नका टाकू. माझी काही चूक नाहीये, मी खरं सांगतो, मी काहीच केलं नाही. अशोक तूच केलंयस ना हे सगळं? नाही मॅडम, मी काहीच केलं नाही खरं. अरे अजूनही खोटं बोलतोयस तू. तू चल, नाही तू चल चौकीत चल. तुझी आता चौकीतच चौकशी कर. मॅडम मला माफ करा मॅडम, मी मान्य करतो मॅडम. मी माझ्या मनाने नाही केलं मॅडम. हे कोणी सांगितलं तुला हे करायला? मॅडम त्या मगाशी आल्या होत्या ना, त्यांनी सांगितलं करायला. संजना मॅडम. त्यांनी नक्की काय करायला सांगितलं? मॅडम त्यांनी तुम्ही बनवलेल्या जेवणात मला जोरात टाकायला सांगितलं. काय त्यांनी तुला सांगितलं? हो साहेब, त्यांनीच मला सांगितलं. मी आधी नको म्हणालो होतो साहेब, पण मग काय? सांगतो साहेब, सांगतो. बोल पटकन. त्या मला जोरात टाकण्याच्या बदल्यात वडापावची गाडी आणि काही पैसे देणार होत्या. मॅडम मला पैशांची खूप गरज होती मॅडम, आणि तुम्हाला माहिती आहे ना माझी घरची परिस्थिती. आणि साहेब यापुढे मी नाही करणार असं, पण मला तुरुंगात नका टाकू साहेब, मी नाही करणार यापुढे असं. मॅडम माझी हातून चूक झाली मॅडम, मला माफ करा. नाही टाकणार तुला आम्ही तुरुंगात, पण तू हे सगळं पत्रकारांसमोर बोलशील? मॅडम तुम्ही म्हणाल ते करेन मी मॅडम, पण मॅडम मला तुरुंगात नका टाकू मॅडम. ठीक आहे, तुला कोणी काही करणार नाही, काळजी करू नको. संजना, आज कृष्ण जन्माष्टमी आहे, निखिल येणार आहे का? नाही, तू त्याच्या बाबा बरोबर आणि नवीन मम्मा बरोबर US ला गेली. झालं बाई, मला वाटलं येतो का काय. हा काय नाही. हा, तू घरीच थांबा, आज रात्री पूजा आहे, लक्षात आहे ना? अहो घरीच असते मी, कुठे जाते का? संजना काय केव्हाचा फोन लावतोय मी तुला, फोन का उचलत नाहीस? कंटिन्यूस कॉल करत होतास, इरिटेट झाले मी. समोरचा माणूस एका रिंग मध्ये फोन उचलत नाहीये याचा अर्थ काय असतो? तो बिझी आहे का? सारखं का फोन करत होतास? घरी येणारच होते ना मी, काय एवढं काय बोलायचं होतं तुला? बोल आता बोल. ती मी का तुझी मैत्रीण आहे ना? हं? तीच गेली होती ना अरुंधतीच्या रेस्टॉरंट मध्ये? हो हो. काय म्हणजे वाटेल ते लिहिते ती पेपर मध्ये? अनिरुद्ध ती पत्रकार आहे, तिचा हाच जॉब आहे. हे बघ, जोपर्यंत काम पूर्ण होत नाही ना तोपर्यंत ते पाठपुरावा करतच राहतात, कळलं का? हो, पण खोटं नाटक लिहिणं हा काय तिचा जॉब नाहीये. हे बघ, जे घडलंय ते तिने लिहिलंय, त्यात खोटं काय आहे? ती विनाकारण अरुंधतीचं पर्सनल लाईफ चव्हाट्यावर आणते आणि ते काय बरोबर नाहीये. म्हणजे काय लिहिलं ते ना? अगं काही लिहिलंय आई, खूप मानसिक त्रास देण्यासारखं आहे. संजना आत्ताच्या आत्ता तिला फोन कर आणि हे सगळं थांबा म्हणाव. मी कोणालाही काहीही सांगणार नाही हा, प्लीज. फूड ब्लॉगर आहे ना ती, मग त्याबद्दल काय लिहायचंय ते लिही म्हणाव. अरुंधतीचं पहिलं लग्न, दुसरं लग्न, दुसऱ्या नवऱ्याचा मृत्यू, याच्याशी तिचं काय घेणं देणं आहे? काय हे सगळं लिहिलं तिथं? हो, अरुंधती आणि मिहीर बद्दल पण लिहिलंय. खूप किळसवाणं आहे सगळं. हे बघ, ते ऑलरेडी प्रिंट झालंय, त्यात मी काय करणार? अँड सॉरी, मी काहीही करू शकत नाही आणि मी थांबवू शकत नाही सगळं. तो वेळ लागले का तुला? या खर्चांची बदनामी होते, कळते की नाही तुला? बाकीच्यांचं जाऊ दे. अगं तुझ्या नवऱ्याचं नाव येतंय त्यात, बंद कर आता. नाही तर काय, त्यात फक्त माझंच नाही, त्या बिचाऱ्या अभिचं पण नाव आलंय. अरे या सगळ्यात त्याचा काय संबंध? मला तेच कळत नाही. संजना हे बघ, माझं जाऊ दे, पण माझ्या मुलाची बदनामी झालेली मला चालणार नाही, समजलं? तू वेळेस तिला थांबायला सांग, नाही तर मला ऍक्शन घ्यावी लागेल. आणि ही शेवटची वॉर्निंग देतोय मी तुला. संजना घरात आल्यापासून सतत कटकटी सुरू आहे, सणवार सुद्धा धड करता येत नाही, नुसता क्लेश क्लेश. चला, जे झालं ते चांगलंच झालं. वेल डन मिहिका, मस्त काम करतेस. अनिरुद्धला सुद्धा एवढा त्रास होतोय तर अरुंधतीला किती होत असेल. मिहिका रेस्टॉरंट बंद होत नाही तोपर्यंत असंच लिहित राहा, आणि तोपर्यंत त्या अशोकचं तोंड बंद कसं ठेवायचं ते मी बघते. पैशाची हाव सुटी आहे त्याला. संजना, संजना, हे सगळं काय चालवलंयस? काय काय चाललंय ते आज? इम्पॉर्टन्स केवढा वाढलाय माझा. सगळ्यांना माझ्याशी बोलायचंय, येईल त्याला माझ्याशी बोलायचंय, तुलाही माझ्याशी बोलायचंय, बोल.
सगळीकडे माझं नाव काय येतंय? माझा काय संबंध आहे या सगळ्याशी? मी हे तुला हे सगळं करायला तेव्हाच नकार दिला होता. हा, पण मी का नाही लिहिलं ना हे सगळं? त्याला आता मी काय करणार? आणि या सगळ्या प्लॅनिंग मध्ये तू सुद्धा इन्व्हॉल्ड होतासच, हो की नाही? संजना, आपला प्लॅन वेगळा होता. मी आईच्या रेस्टॉरंटमध्ये नोकरी करणार, मग हळूहळू आईला रेस्टॉरंट सांभाळायला जमत नाही असं पिक्चर पोर्ट्रे करणार, मग मी स्वतः त्या मेयर बरोबर पार्टनरशिप करणार असं ठरलं होतं, बरोबर ना? मग तू मध्येच हे काय केलंस? अभि, आपला फायनल मोटो हाच होता की अरुंधतीला रेस्टॉरंट मधून बाहेर काढायचं. आता तू हे जे काही सांगतोस ना, त्याला खूप वेळ लागणार आणि मी हे सगळं लवकर घडवून आणलं. वाईट काय त्यात? तर किती चीप आहे. सगळ्यांना माहिती आहे की आईच्या हातून असं होणं शक्यच नाही. किती किती खालच्या लेवलला उतरलीस का तू? एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर, आणि माझ्यासाठी ही प्रेमासाठी लढलेली लढाई आहे. सो एव्हरीथिंग इज माफ फॉर मी. कोण विश्वास ठेवणार आहे का तुझ्यावर? त्या त्या अशोकला सुद्धा तू तुझ्या हाताशी धरलं होतंस ना? तुला काय करायचंय? तुला काय वाटलं रे? तू हेल्प केली नाहीस तर कोणीच माझी हेल्प करणार नाही. अरे पैसे फेकले ना की या जगात काहीही शक्य होऊ शकतं, कळलं का? हे बघ, तुझी दुश्मनी आईशी आहे आणि ऑलरेडी तू तिचं नाव खराब केलेलं आहेस. आता माझ्या नावाला धक्का लागता कामा नये. वेळेस तुझ्या त्या मैत्रिणीला थांबव आणि मी तुला सुद्धा वॉर्न करतोय. तू जर हे वेळेस थांबवलं नाहीस ना तर मी सगळ्यांना सांगेन की हे तुझं कारस्थान आहे. समजलं? अभि, पक्का ना? जा. हा. बाप आणि लेक सारखेच मला वॉर्न करतात, संजनाला वॉर्न करतात. तुला ताईच्या रेस्टॉरंटमधून ताईला बाहेर काढून स्वतः पार्टनर व्हायचं होतं म्हणून तू नोकरी करत होतास. हे खरं आहे? मला वाटलं तू एवढा कसं काय बदललास? तुला अचानक ताईचा पुळका कसा काय आला? मीच मूर्ख होते तुझ्यासारख्या माणसावर विश्वास ठेवून. झालं तुझं? प्लीज मला जरा शांत बसू दे. आल्यापासून कटकट नको करूस. लाज वाटत नाहीये का? ताईच्या आयुष्याची वाट लावून आता तुला शांत राहायचंय? का करतोस तू असं? आई आहे ना ती तुझी, तू पुढे गेलेली तुला बघवत नाही का? अरे ती तिच्या मेहनतीने काहीतरी करतेय, त्याचं कौतुक करायचं नसेल तर किमान अडथळे तरी निर्माण करू नकोस. ताईंचं जाऊ दे, त्यांना बघवत नाही कुणाचं चांगलं झालेलं. तू का असा वागायला लागलायस? मी काही केलेलं नाहीये. मी खोटंच बोलतोयस? मी तुझं आणि संजना ताईंचं सगळं बोलणं ऐकलंय. आईने तुझ्यासाठी काय काय केलं हे विसरलायस का? अनघा, मला मान्य आहे मी संजनाचं ऐकून आईच्या रेस्टॉरंटमध्ये नोकरी करायला लागलो. मला आईला धडा शिकवायचा होता हे सुद्धा खरं आहे, कारण मला आईचा राग आहे. पण संजनाने मला जेव्हा तिचा चीप प्लॅन सांगितला ना तेव्हाच मी तिला स्पष्ट नकार दिला होता. हेच सांगत होतो मी तिला. ती नाही ऐकलंस का तू? का तेव्हा कान बंद करून घेतले होतेस? संजना ताईंचा काय प्लॅन होता? बरं, तिलाच जाऊन विचार, म्हणजे तुझा विश्वास बसेल. मी तर काय खोटारड आहे ना? अभि, मी ताईच्या रेस्टॉरंटमध्ये गेले होते. ताई बरोबर तिथलं CCTV फुटेज पाहिलं ज्यात तू आणि अशोक एकत्र होते. संजना ताईंचा काय प्लॅन होता? ठीक आहे, मी तुला सांगतो, पण तुझा विश्वास बसणार आहे का माझ्यावर? सांग. मी आईच्या रेस्टॉरंटमध्ये रेग्युलर जायला लागलो. मग संजना मला म्हणाली, अभि, गुड. तू अरुंधतीच्या रेस्टॉरंटमध्ये काम करायला लागलास. तुला तिच्या रेस्टॉरंटमध्ये ॲक्सेस मिळाला. व्हेरी गुड. बघू आता ती रेस्टॉरंट कसं मॅनेज करते. हा, नाही ना? नाही, आपण तिला वेळेस थांबवायला हवं. तिचं रेस्टॉरंट जर चांगलं चालायला लागलं ना तर ती जास्त शिफारी आणि मग आपल्याला भीक सुद्धा घालणार नाही. डोंट वरी, असं काही होणार नाही, कारण आता तिथे मी असणार. यू डोंट वरी. तुला तिथे जास्त दिवस काढावे लागणार नाही. माझ्या डोक्यात एक सॉलिड प्लॅन. कोणता? लिसी, माझी एक मैत्रीण, ती फूड क्रिटिक. सो मी तिला अरुंधतीच्या रेस्टॉरंटमध्ये रिव्ह्यू करायला जायला सांगितलं. ती जेव्हा तुमच्या रेस्टॉरंटमध्ये येईल तेव्हा तिच्या जेवणात तू काहीतरी टाक. ओके? काहीतरी टाक म्हणजे? अरे काहीतरी म्हणजे सुरळ वगैरे. काहीतरी काय? आपल्या स्वार्थासाठी आपण दुसऱ्याच्या जीवाशी खेळायचं? अरे नाही, माझी मैत्रीण ते झुरळ बघेलच ना. आपण ती डिश दुसऱ्या कोणालाच द्यायची नाहीये. ही गोष्ट फक्त हाईप करण्यासाठी वापरायची आपण, कळतंय? त्याने काय होणार नाही. अगं, आईचं रेस्टॉरंट बंद होईल याच्या. ॲब्सोल्युटली राईट. आपल्याला तेच करायचंय ना. नाही, मला जमणार नाही. आईला बाजूला करून मला त्या रेस्टॉरंटची पार्टनरशिप हवी. हे स्टील झालं होतं ना आपलं. मग आता हे झुरळ वगैरे काय किती चीप आहे. तुला कळतंय का? हे केल्यामुळे अरुंधतीची किती बदनामी होईल हे कळतंय का तुला? तोंड लपवत फिरावं लागेल तिला. अभि, मला हेच हवंय. मला ते नकोय. सॉरी, मी तुला यात मदत करू शकणार नाही. मी माझी लेवल सोडणार नाही आणि तू सुद्धा तुझी लेवल सोडून वागू नकोस, कळलं? मी काय करायचं नाही हे तू मला शिकवू नकोस. तुला मी प्लॅन मध्ये सामील करून घेतलं तर तू जास्तच स्वतःला ग्रेट समजायला लागलास. तुला काय वाटलं तुझ्याशिवाय मी हे करू शकणार नाही? हा, तू जर मला साथ दिली नाहीस ना तर मी दुसरं कोणालाही उभं करू शकते. प्रत्येक गोष्टीची रिप्लेसमेंट मिळते, कळलं?
अरे किती भयानक आहे. तुला संजना ताईंचा सगळा प्लॅन माहित होता तरी तू ताईला नाही सांगितलंस. अरे तिने काळजी घेतली असती तर हे काही घडलंच नसतं. ताईची किती बदनामी झाली आहे हे कळतंय का तुला? हो, पण मी आता काही करू शकत नाही. मी आईला किती सांगितलं असतं ना तरी तिने माझ्यावर किती विश्वास ठेवला असता याचा मला डाऊटच आहे. आताही तुम्हाला कोणालाही माझ्यावर विश्वास बसतच नाहीये. अरे ताईचा नसता विश्वास बसला तरी तिने काळजी घेतली असती ना. तर मला काय माहित संजना हे सगळं दुसऱ्या कोणाकडून तरी करून घेईल. मला वाटलं की मी तिला नाही म्हटल्यावर तिचा प्लॅन फसेल, पण तिने रेस्टॉरंट मधल्या दुसऱ्या कोणाची तरी मदत घेतलेली दिसली. मला माहिती आहे त्यांनी कुणाची मदत घेतली आहे आणि मी ताईला सांगणार. आज रात्री ताई पूजेला घरी येणार आहे तेव्हा मी हे सगळं ताईच्या रानावर म्हणणार. अभि जरा छान भक्तिगीत वगैरे लाव. थांबा हो, आता गाडी बिडी काही नको. जय शारोई, चला पटकन पूजा करू. कांचन थांब जरा, पूजा होत राहील. काय रे अजून ती कुठे राहिली? अजून कशी आली नाही ती? नाही अप्पा, ही घरी पण नाहीये. बघा एकदा नीट, कुठे पळून बिळून गेली नाही ना? ती का पळून जाईल? हा, अरे एवढी बदनामी झाली आहे तिची. काय कमॉन, तोंड दाखवायला जागा उरली नाहीये तिला. गेली असेल मुंबई सोडून. काय माझ्याकडे काय बघताय? थोडं लॉजिक लावा ना. आपण बाहेर गेल्यावर लोक 100 प्रश्न विचारतात आपल्याला, तर तिला काय करत असतील? कदाचित तिच्या तोंडाला काळं फासलं असेल, म्हणून गेली असेल. पण संजना, अरुंधती काही पळपुटी नाही आहे. अगं तिच्या हातून काही चूक झालीच नाही तर ती कशाला पळून जाईल? हा, आज तुम्हाला वाटतं आप्पा आता याला विश्वास म्हणायचं की अंधविश्वास? याला दृढ विश्वास म्हणतात. तुला नाही कळणार ते. तू कधीही कोणाच्याही विश्वासाला पात्र सुद्धा ठरली नाहीस. बघ तू, ज्या कोणी हे कृत्य केलं असेल ना त्याचा शोध घेत असेल अरुंधती. ती पळून जाणाऱ्यातली नाही आहे. तुम्ही मला अगदी बरोबर ओळखलेत आप्पा. आज तुमचा विश्वास सार्थ ठरला. ज्या व्यक्तीने माझा विश्वासघात केला त्या व्यक्तीला मी शोधून काढलंच. म्हणजे ती व्यक्ती सापडली? हो आप्पा, आणि त्यामागे कोणाचा हात आहे हेही कळलं. आप्पा, सत्य फार काळ लपून राहत नाही. कधीतरी ते लोकांच्या समोर येतच. काय संजना? मला विचारतेस का? मला का विचारतेस? का नाटक करतेस तू? तुला काय वाटतं याचा काही उपयोग होईल? काय नाटक? कसलं नाटक? काय बोलतेस तू? बास संजना, बास. आता सगळं संपलंय. बाकी सगळं जाऊ दे. मला सांग, तू याला ओळखतेस ना? याला नाही, मला नाही माहित हा कोण आहे. माझा काय संबंध? अरुंधती, अगं काय झालंय? ते तुझ्या रेस्टॉरंटमध्ये काम करतात ना? हो आप्पा, हा अशोक, हा माझ्या रेस्टॉरंटमध्ये काम करायचा. पण आता रेस्टॉरंट बंद झालंय आणि याने स्वतःची वडापावची गाडी सुरू केली. आणि याला वडापावची गाडी सुरू करायला मदत कोणी केली माहितीये का? अरे वा, सगळ्यांनी लगेच ओळखलं. याला म्हणतात विश्वास. वा संजना, तुझं खरंच खूप कौतुक आहे. एका गरीब माणसाला तू मदत केलीस, तुझ्यामुळे आज त्याचं घर चालतंय. अगं मग चांगलं आहे की, त्यात काय एवढं? हो नाही आई, चांगलंच आहे. मी कौतुकच करते तिचं. पण तुम्हाला माहितीये ना, संजना कुठलीही गोष्ट निस्वार्थी मनाने कधीच करत नाही. त्यातही तिचा एक हेतू होता. तिने अशोक बरोबर एक व्यवहार केला. त्याला सांगितलं, तुला वडापावची गाडी टाकायला मी मदत करते, पण त्या बदल्यात तू माझं एक काम करायचं. हो ना संजना? काय काही बोलतेस का तू? अगं मी या माणसाला ओळखत सुद्धा नाही आणि हा काय माझं काम करणार आहे? अगं तुझं एकच काम आहे, सतत मला त्रास देत राहायचं. संजना, मी तुला याबद्दल आधीच विचारलं होतं की अरुंधतीच्या रेस्टॉरंटमध्ये जे काय झालं त्यात तुझा हात आहे का म्हणून. तू मला नाही म्हणाली होतीस. वा, म्हणजे अनिरुद्ध नाही वाटत होतं या सगळ्यात तुझा हात आहे?
याला म्हणतात दृढ विश्वास. काही बोलतोस का तू? माझा याच्याशी काहीही संबंध नाहीये. माझा हात वगैरे नाहीये याच्यात. अरुंधतीच्या डोक्यावर परिणाम झाला या सगळ्याचा, म्हणून असं बडबड करते. आणि तशी तिला सवय आहेच, काही झालं की मला ब्लेम करायचं. संजना, पुरावा असल्याशिवाय मी कुठलीही गोष्ट बोलत नाही. तुम्ही तर पाहिलाच असेल आजचा भाग कसा होता ते. तो खूप इंटरेस्टिंग, मला तर फार आवडलेला आहे आजचा भाग. तुम्हाला आवडला का नाही मला नक्की तुम्ही सांगा. तर येणाऱ्या भागात आपण छोटंसं असं पाहणार आहोत की अरुंधती त्याला सांगते, तुला कुणी सांगितलं हे करायला, सांग तू तुझ्या तोंडाने. तेव्हा तो सांगतो की मला ह्या संजना मॅडमनी सांगितलं व मला आमिष दिली की तुला पैसे आणि एक दुकान टाकून देईल म्हणून. हे ऐकून संजनाचा चेहरा खरंच खूप पाहण्यासारखा झाला. तुम्ही नक्कीच पहा. तर संजना पुढे काय म्हणणार आहे हे तुम्हाला पण नक्की माहिती पडेल. आणि जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर माझ्या चॅनलवर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा. लाईकशिवाय तर मज्जाच येत नाही, माहिती आहे ना तुम्हाला सर्वांना. तर अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा प्रेक्षकांना. अशीच आशा करते की तुम्हाला असे खूप सारे व्हिडिओ पाहायला भेटणार आहेत या चॅनलवर. तर तुम्हाला पण आवडत असेल तर मला नक्कीच माहीत आहे. तर नक्कीच चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, हीच आशा आहे माझ्याकडून तुमची.